नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी पहिल्यांदाच मनपूर्वक स्वागत करतो व येऊ घातलेल्या मग त्यात 12वीच्या सध्या परीक्षा आहेत, त्यानंतर 10वीच्या, नंतर पदवी, पदव्युत्तर व अन्य परीक्षांसाठी माझ्या चॅनलकडनं आपणास मनपूर्वक शुभेच्छा देतो की आपण येणारी परीक्षा ही चांगल्या पद्धतीनं द्यावी अशा प्रकारची या पहिल्यांदाच अपेक्षा व्यक्त करतो। आपण हा जर व्हिडिओ ऐकलात आणि त्या पद्धतीने जर परीक्षेच्या बाबतीमध्ये वर्तन केलात तर मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की आपण मेरिटमध्ये याल। मेरिटमध्ये जरी सगळे नाही येऊ शकले तर निश्चित चांगल्या गुणांनी आपण पास होऊ शकाल याची मला निश्चितपणे खात्री आहे, कारण मी स्वतः परीक्षा पद्धतीबद्दल जे मी बोलणार आहे त्याचा अवलंब माझ्या जीवनामध्ये केला आणि त्यामुळं मला 12वीला मेरिट प्राप्त करता आलं। MA ला देखील मी त्या कालावधीमध्ये जे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठ होतं, तर त्या विद्यापीठामध्ये मी हिंदी या विषयामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलं। नंतर सेट परीक्षा देखील मी पुणे विद्यापीठातून पास झालो। अनेक पदव्या मला चांगल्या मार्क्सने ज्या प्राप्त करता आल्या त्याचं कारण जर काय असेल तर मला असं वाटतं की ही परीक्षा पद्धती आणि गेल्या 32 वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना विविध विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेताना किंवा परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासताना जे माझ्या पाठीशी अनुभवाचं गाठोडं आहे ते गाठोडं या निमित्तानं मी आपल्या समोर सोडतोय। तर त्याचा निश्चितपणे तुम्ही अवलंब केलात तर तुमच्या भविष्यासाठी निश्चितपणे ते चांगलं असणार आहे ही खात्री मी पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जायचं म्हणजे फार ताण घ्यायचा नाहीये, मानसिकता आपण बदलली पाहिजे। परीक्षेला जायचं म्हणजे फार काहीतरी आपण युद्धावर जातोय अशा प्रकारचा फार तणाव मनाच्या ठिकाणी घ्यायचा नाहीये। परीक्षेकडे संकट म्हणून बघू नका, तर परीक्षेकडे संधी म्हणून बघायला शिकलं पाहिजे। जरूर परीक्षेकडे तुम्ही गांभीर्यानं बघा, परंतु तिचा विनाकारण ताण मात्र आपण घ्यायचा नाहीये। ही काही जीवनाची परीक्षा नाहीये। जीवनातल्या एक टप्प्यावरती आपल्याला काय करायचं आहे, परीक्षा द्यायची आहे। जीवनातला एक टप्पा म्हणून या परीक्षेकडे बघा। संपूर्ण जीवनच या परीक्षेवर अवलंबून आहे आणि म्हणून असा जर विचार करायला गेला तर मग ताण वाढतो आणि ताणामुळे मग आपल्याला जे उत्तर लिहायचे ते सुचायचं सोडून बाकीच व्याधी लागण्याची शक्यता असते, चक्कर येणे किंवा जे सुचायला पाहिजे ते न सुचणे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात। म्हणून मला आपल्याला हे सांगायचं आहे की फक्त सकारात्मकतेनं परीक्षेकडे बघा, तिचा ताण घेऊ नका। तुम्ही वर्षभर तर अभ्यास केलेलाच आहे ना, मग वर्षभर अभ्यास केलेला असताना परीक्षेच्या बद्दलचा ताण घेण्याचं काय कारण आहे? तर मला असं वाटतं की त्याच्याबद्दल फार ताण घेण्याचं काही कारण नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। एक गोष्ट मात्र मी तुम्हाला सांगेन की 8 दिवस अगोदर पासून तुम्ही मन शांत ठेवायला शिकलं पाहिजे। मन शांत ठेवायचं आणि हे मन शांत ठेवण्याचा एक चांगला मार्ग आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेला आहे। फक्त या 8 दिवसातच नाही तर सतत मी तर असं म्हणेन की तुम्हाला तुमचं मन शांत ठेवायचं असेल तर योगा, प्राणायाम, हे की नाही, ध्यान धारणा, विपश्यनेसारखे जे मार्ग आपल्याकडे सांगितलेले आहेत तर काही मिनिट आपण मन शांत करण्यासाठीचा वापर केला पाहिजे। रात्रीचं जागरण तुम्ही परीक्षेच्या अगोदर करत असाल तर 8 दिवस अगोदरपासून, परीक्षा 8 दिवसावर असताना तेव्हापासून तुम्ही रात्रीचं जागरण करणं बंद केलं पाहिजे, कारण रात्रीच्या जागरणामुळं तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्तीची असते। आहार देखील तुम्ही सात्विक घ्या, कारण सात्विक आहारामुळे विचारही सात्विक येतात आणि आरोग्यावरही त्याचा दुष्परिणाम होत नाहीये। या 2 गोष्टी देखील आपण या वेळेला लक्षात घेतल्या पाहिजेत। आणि तुम्ही सतत आपल्या मनाला म्हणा, हो मला चांगलाच पेपर येणार आहे, मी चांगलाच पेपर सोडवणार आहे, होय मला खूप चांगले गुण प्राप्त होणार आहेत, मी मेरिटमध्ये येणार आहे, मी गुणवत्ता यादीमध्ये येणार आहे। या पद्धतीचा सकारात्मक आणि तुमच्याच मनाला ऊर्जा देणारा विचार मला असं वाटतं की तुम्ही या कालावधीमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये सतत बाळगला पाहिजे। कपडे स्वच्छ ठेवा, शरीर स्वच्छ ठेवा, आपल्या जिथं आपण राहतो तो परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्या, कारण ही सगळी स्वच्छता तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी महत्वाची आहे। आणि शरीर निरोगी राहिलं तर मन निरोगी, म्हणून म्हणतात ना, आपल्याकडे असं म्हटलं गेलेलं आहे की निरोगी शरीरातच निरोगी मन राहतं आणि हे निरोगी मनच तुम्ही जे ठरवलंय ते तशा पद्धतीनं करू शकतं। यासाठी या गोष्टीची देखील आपण काळजी घेतली पाहिजे। पुढे मला हे सांगायचं की तुमचं वेळापत्रक आलेलं असतं, आलेलं वेळापत्रक पहिल्यांदा बारकाईनं ते वेळापत्रक वाचा, नव्हे ते लिहून ठेवा। कोणत्या तारखेला किती वाजता कोणता पेपर आहे,
बरोबर आहे की नाही? वेळापत्रकाकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचं असं होतं की पेपर 10 ते समजा 1 वगैरे आहे आणि मुलं दुपारच्या सत्रामध्ये येतात. सकाळचा पेपर त्यांचा निघून गेलेला असतो. कधी कधी दुपारच्या सत्रामध्ये पेपर असतो आणि मुलं सकाळच्या सत्रामध्ये येतात. विनाकारण त्यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे जे वेळापत्रक तुमचं आलेलं आहे ना, ते वेळापत्रक काळजीपूर्वक लिहून घ्या, काळजीपूर्वक ध्यानात ठेवा आणि त्याच्यातला वेळ दिनांक ह्या गोष्टी लक्षात घेतल्या ना, तर मला असं वाटतं की तुमची मानसिकता शांत राहू शकते. तुमच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होऊ शकत नाहीये. तुम्हाला परीक्षेमध्ये परीक्षेच्या दालनामध्ये प्रवेश करण्यासाठी, ज्याला आपण हॉल तिकीट म्हणतो, है की नाही, परीक्षा प्रवेश पत्र जे आहे ते देखील व्यवस्थित वाचून घ्या. तुमचा नंबर बरोबर आलेला आहे का, तुमचं नाव बरोबर आलेलं आहे का, तुमचा फोटो तुम्हाला चिटकवून तिथं प्राचार्यांची स्वाक्षरी घ्यायची आहे. म्हणजे या बाबी देखील ज्याचे त्यावेळेला नव्हे 2-3 दिवस आधी करून घेतलात तर परीक्षेच्या दिवशी गोंधळ होत नाही. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. परीक्षेला जाताना हे हॉल तिकीट आपल्याला सोबतच ठेवायचं आहे. परीक्षेच्या केंद्रावर जेव्हा तुम्ही जाता, जिथलं कुठलं केंद्र असेल, वेळापत्रकामध्ये म्हणजे त्या हॉल तिकीटवर तुम्हाला परीक्षा केंद्र आलेलं आहे, वेळापत्रक हे तुम्हाला माहित झालेलं आहे, वेळही माहिती झालेली आहे. तर मला असं वाटतं की त्या परीक्षेच्या केंद्रावर तुमची परीक्षा समजा 10ला सुरू होणार आहे, तर शक्यतो 9 वाजता तुम्ही त्या परीक्षा केंद्रावर पोहोचा किंवा जास्तीत जास्त 9:30 वाजता. म्हणजे जी परीक्षेची वेळ आहे त्याच्या 1 तास किंवा अर्धा तास अगोदर तुम्ही जर परीक्षा केंद्रावर गेलात तर निश्चितपणे तुम्हाला मी सांगतो की तिथे तुम्हाला पुन्हा गडबड होत नाहीये. तिथं तुम्ही या पद्धतीचा एक नियम आपण आपल्या ठिकाणी पाळला पाहिजे. एक गोष्ट आणखीन मला तुम्हाला सांगायची आहे की या परीक्षेच्या कालावधीमध्ये किंवा त्याच्या 7-8 दिवसात अगोदर पासूनच तुम्हाला माहित असतात तुमचे कोणते मित्र नकारात्मक विचार करणारे आहेत, कोणते सकारात्मक विचार करणारे आहेत. नकारात्मक विचार करणाऱ्या मित्रांच्या पासून दूर राहा. या कालावधीमध्ये त्यांना तुमच्या जवळ येऊ देऊ नका. त्याचा देखील दुष्परिणाम तुमच्यावरती होतो, ही गोष्ट लक्षात घ्या. परीक्षेला लागणारं जे जे काही साहित्य असेल ते साहित्य सोबत ठेवायचं आहे. पेना आहेत का, कोणत्या पेन शाई, तिथं निळी वापरायला सांगितलेली आहे की काळी वापरायला सांगितलेली आहे. त्याचबरोबर हॉल तिकीट सोबत आहे की नाही, पॅड जर लागत असेल तर पॅड आपल्या बरोबर सोबत आहे की नाही. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत त्या परीक्षेसाठी, त्या त्या गोष्टी तुमच्या सोबत आहेत का, कांडी संपलेली आहे का. बऱ्याच वेळेस आम्हाला हे अनुभव येतात की मुलं लिहायला बसतात आणि पहिल्या 5च मिनिटांमध्ये रिफिल संपलेली असते. बऱ्याच वेळेला मुलं परीक्षा केंद्रावर येतात आणि म्हणतात सर हॉल तिकीट माझं घरी राहिलं. मग आता विदाऊट हॉल तिकीटचं त्यांना कसं बसू द्यायचं. मग त्याचाही मानसिक खच्चीकरण होतं आणि वेळ वाया जातो. म्हणून या गोष्टी मला असं वाटतं की तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. मी तर असं म्हणेन की केंद्रामध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता परीक्षेच्या, तेव्हा जे जे काही तुम्हाला तिथं भेटतील त्यांच्याकडं तुम्ही स्मित हास्य करतच तुम्ही प्रवेश केला पाहिजे. म्हणजे तुमचा चेहरा सतत हसला असला पाहिजे आणि तुमच्या सोबतचे देखील त्यांच्याकडे बघून हसतील याची काळजी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. आसन व्यवस्था नीट पद्धतीने बघून घ्या. आपल्याला नेमकं कोण्या ठिकाणी बसण्यासाठी ची आसन व्यवस्था आहे त्या ठिकाणी जाऊन खात्री करता आली. तुम्हाला सोडलं तर मध्ये जाऊन कुठं काही पूर्वीचे कागद पडलेले नाही आहेत ना, या सगळ्या गोष्टीची खात्री मला असं वाटतं आपण करून घ्यायची. आणि परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर मी कसल्याच प्रकारची कॉपी करणार नाहीये. कारण असं म्हणतात ना, अगं परीक्षा परीक्षा असा कसा तुझा खेळ, फक्त 3 तास वेळ, 7 मिळता कॉप्याची, नाही गरज डोक्याची. आणि असे कॉपी करून शिकलेले विद्यार्थी मला असं वाटतं की आयुष्यात काहीच करू शकत नाही आहेत. आणि म्हणून तुम्ही अभ्यासच केलेला आहात. कॉपीचा विचार, कुणाच्या इतरांच्या मदतीचा विचार आपण आपल्या डोक्यामध्ये घ्यायचाच नाहीये सुरुवातीपासून. म्हणतात ना, जो दुसऱ्यावरी विसंबाला त्याचा कार्यभार बुडाला, जो स्वयची कष्टत गेला तोची भला. आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं जर मोठं व्हायचं असेल तर आपण स्वतःच जे काही आपले उद्दिष्ट असतील, ही परीक्षा तर एक फार छोटी गोष्ट आहे. आपल्याला प्रवेश करण्यासाठी आयुष्यामधल्या एखाद्या भागामध्ये प्रवेश करण्यासाठीचा एक माध्यम आहे. त्याच्यापेक्षा मोठी मोठी ध्येय आपल्याला प्राप्त करायची असतात. आणि मग अशा छोट्या ध्येयाला जर आपण कॉपी करायला लागलो तर मोठं ध्येय आपण कसं प्राप्त करू. म्हणून कॉपीचा विचार आपण आपल्या डोक्यामध्ये आणायचाच नाहीये. आपण जेव्हा हॉलमध्ये येऊन बसतो, पर्यवेक्षक येतात, त्या पर्यवेक्षकाशी तुम्ही नम्रतेनं वागा. त्यांच्याकडे देखील हसमुख चेहऱ्यानंच बघत राहा. तुमच्याकडची विनयशीलता पाहून पर्यवेक्षकाला देखील. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की विद्या विनयनं शोभते. तुम्ही खरेच जर अभ्यास केलेले असाल तर तुमच्याकडे नम्रता. मला माहिती आहे की तुमचं वय हे युवा अवस्थेतलं आहे आणि या वयामध्ये जरा आपल्याला जगातल्या सगळ्याच गोष्टी बारीक वाटायला लागतात. कुठलाच माणूस आपल्याला फार महत्वाचा वाटत. म्हणतात ना, संतांनी सांगितलं, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, सदा मुसमुसी मैसा जैसा.
परंतु मला असं वाटतं की विद्येच्या क्षेत्रामध्ये विद्या कोणाला शोभून दिसते? विद्या विनयेने शोभते असं म्हटलं गेलेलं आहे. नम्र झाला भूतान तेने कोंडिले अनंता. याने याप्रमाणे तुम्ही पर्यवेक्षकाशी देखील अत्यंत विनयशीलतेने राहा. पर्यवेक्षकांनी तुम्हाला ज्या ज्या काही सूचना सांगितलेल्या आहेत त्या सूचना गांभीर्यपूर्वक ऐका. वर्गामध्ये गोंधळ होणार नाही, एकमेकाशी आपण बोलणार नाही, त्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. पर्यवेक्षकानं तुम्हाला उत्तरपत्रिका दिल्यानंतर उत्तरपत्रिका पहिल्यांदा हातात घेतल्याबरोबर उत्तरपत्रिकेवर ज्या काही सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्या सूचना फार गांभीर्यानं वाचल्या पाहिजेत, कारण त्या सूचनेच्या नुसारच तुम्हाला ती सगळी उत्तरपत्रिका सोडवायची आहे. उत्तरपत्रिकेवर आपला नंबर जो हॉल तिकीटवर आलेला आहे तो व्यवस्थित आपण लिहायचा आहे. जिथं स्वाक्षरी म्हटलंय तिथं स्वाक्षरी करायची आहे. पर्यवेक्षकाची स्वाक्षरी देखील व्यवस्थित पद्धतीने घ्यायची आहे. म्हणजे त्या सूचनेची पालन करणं देखील मला असं वाटतं की तुमची मानसिकता चांगली ठेवण्यासाठी आणि परीक्षेतली हे एक तंत्र आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा हे सगळं उत्तरपत्रिकेचं झाल्यानंतर उत्तरपत्रिका कुठं फाटलेली नाही आहे ना, कुठं उसवलेली नाही आहे ना, कुठं डॅमेज झालेली नाही आहे ना, याची काळजी देखील आपण एक सुज्ञ विद्यार्थी म्हणून उत्तरपत्रिका हातात आल्याबरोबरच घेतली पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर प्रश्नपत्रिका जेव्हा बेल झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा वेळ सुरू होताना जी प्रश्नपत्रिका तुम्हाला पर्यवेक्षक देणार आहेत तिथं असलेले ती प्रश्नपत्रिका हातात पडल्याबरोबर पहिले 5 जास्तीत जास्त 10 मिनिट तुम्ही ती प्रश्नपत्रिका गांभीर्यपूर्वक वाचा. काय वाचायचंय त्यामध्ये? तर एकूण प्रश्न किती आहेत आणि मार्क्स किती आहेत? एकूण प्रश्न 5 आहेत आहे की नाही? त्याला मार्क्स समजा 20च्या 100 अशा पद्धतीचे आहेत. एका प्रश्नाला 20 मार्क आहेत. 5 प्रश्न सोडवायचे तर वेळ 3 तासाचा आहे. मग 3 तासामध्ये 100 मार्काचा पेपर सोडवण्यासाठी जे 5 प्रश्न आहेत त्याला आपल्याला एका एका प्रश्नाला किती वेळ द्यावा लागेल याचं देखील मला असं वाटतं की आपण तिथं गणित व्यवस्थितपणे केलं पाहिजे. ते फार महत्वाचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं, माझा अनुभव आहे, मी तुम्हाला सांगितलं 12वीला मेरिट आलो, मी MA ला मेरिट आलो, सेट पहिल्यांदा या ठिकाणी 3ऱ्या वेळेस का असेना परंतु सेट पास झालो. मला BA ला मात्र सेकंड क्लास मिळाला, द्वितीय क्लास मिळाला. आणि का मिळाला तर त्याचं कारण एकच होतं की मी 3rd इयरला असताना माझा ऑप्शनल इतिहास होतं आणि इतिहासामध्ये एकूण 5 प्रश्न होते 100 मार्काला, 20-20 प्रश्न मार्काचा एक प्रश्न असा विचारला गेला होता की पहिल्या महायुद्धाची कारणे स्पष्ट करून परिणाम स्पष्ट करा. आणि मला या प्रश्नाचं उत्तर खूप येत होतं, कारण कारण 10-15 होती, परिणाम 10-15 होती आणि हे सगळं युद्धाचं वर्णन हे सगळं करत करत तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी मी 1.5 तास घालवला. मार्क किती आहेत? 20च आहेत आणि वेळ किती घालवलाय मी? 1.5 तास घालवलेला आहे. आता राहिलेले जे काही तुम्हाला माहिती आहे की 80 मार्कासाठी मला आता किती वेळ मिळणार आहे? 1.5 तास मिळणार आहे. म्हणजे अन्याय झाला की नाही? आणि मग त्या इतिहासामध्ये मी किती जरी चांगलं लिहिलं असलं तरी परीक्षक काही तुम्हाला 20च्या ठिकाणी 22 मार्क्स देणार नाहीये, देऊन 19 मार्क्स दिले असते दीर्घोत्तरी असल्यामुळं. शेवटी काही एका वाक्यातलं नाहीये ते. मग याचा परिणाम दुसऱ्या प्रश्नांच्या वरती झाला. मी दुसरे प्रश्न 1.5 तासामध्ये सगळे सोडवू शकलो नाही आणि इतिहासामध्ये मला कमी मार्क्स मिळाले आणि तिथे माझं मेरिट किंवा फर्स्ट क्लास BA ला गेलेला आहे. आणि तेव्हापासून मला असं वाटतं की आपण विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की परीक्षेमध्ये हे देखील तंत्र महत्वाचं आहे की एकूण प्रश्न किती आहेत, एकूण गुण किती आहेत, एका प्रश्नाला किती गुण आहेत आणि त्याला वेळ किती दिलेला आहे. वेळ, गुण आणि प्रश्न या त्रिसूत्रीचं गणित तुम्हाला ही उत्तरपत्रिका हातात आल्यानंतर प्रश्नपत्रिका सोडविताना पहिल्यांदा तुम्ही मनाच्या ठिकाणी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये काय सूचना दिल्यात त्या वाचून घ्यायच्या आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये हे पाहायचंय की कोणत्या प्रश्नाला कोणता प्रश्न ऑर मध्ये दिला गेलेला आहे. कधी कधी काय असं होतं, बऱ्याच वेळेला असं होतं, फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे व परिणाम स्पष्ट करा, किंवा ऑर मध्ये असं सांगितलंय की रशियन राज्यक्रांतीबद्दल सविस्तर लिहा. आता फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल लिहा ऑर किंवा रशियन राज्यक्रांतीबद्दल लिहा. आपल्याला काय करायचं, इथं दोन्हीपैकी एकाच प्रश्नाचं उत्तर लिहायचंय ना. पण बऱ्याच वेळेस मी विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका तपासताना पाहतो, मग ते कॉपी म्हणून करतात की कशामुळे करतात मला माहित नाही किंवा त्यांना कळत नाही. परंतु माझा अनेक वर्षाचा असा अनुभव आहे, आमच्या मित्रांचाही असा अनुभव आहे की ते फ्रेंच राज्यक्रांतीबद्दलही लिहितात आणि त्याच्या ऑर मधलं रशियन राज्यक्रांतीबद्दलही लिहितात. आता मला सांगा, दोन्हीपैकी एकच लिहायचं होतं, तुम्ही दोन्ही लिहिले. आता किती जरी चांगलं लिहिलं असलं तरी एकाच प्रश्नाची तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत ना. पण वेळ तुमचा गेला ना, इतर प्रश्नांच्या वरती तो अन्याय झाला. म्हणून ऑर सायन्सचा जर प्रश्न असेल तर त्या दोन्हीपैकी जो तुम्हाला योग्य वाटतो तो सोडवा, परंतु दोन्हीचे दोन्ही
तिथं सोडवायच्या नाहीत. कधी कधी असं असतं की टिपामध्ये 5 टिपा दिलेल्या असतात, कोणत्याही 3 सोडवा म्हणतात. मग 5चे 5 सोडवायच्या का? नाही आहेत. आपल्याला ज्या जमतात त्या 3च सोडवायच्या. तर ही गोष्ट देखील मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेमध्ये फार बारकाईने बघितली पाहिजे. आणखीन एक मला सांगावं असं वाटतं की तुम्हाला जे छान सोडवता येतात, आता एकूण तुम्हाला 5 प्रश्न विचारलेले आहेत असं आपण गृहीत धरूया. या 5 प्रश्नांच्या पैकी तिसरा प्रश्न तुम्ही फार चांगल्या पद्धतीने सोडवू शकणार आहात. तसे तर 5ला 5 प्रश्न जर तुम्हाला चांगले सोडवता येत असतील तर पहिला प्रश्न पहिल्यांदा सोडवलेला चांगला, दुसरा प्रश्न दुसऱ्यांदा सोडवलेला चांगला, कारण त्याचं एक आणखीन चांगलं इम्प्रेशन होतं की अरे वा, या विद्यार्थ्याला सगळेच प्रश्नांची उत्तर बरोबर येतात आणि चांगली येतात. परंतु समजा दुर्दैवानं पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तुम्हाला तितका चांगला त्याची उत्तर लिहिता येत नाहीत, तिसरा प्रश्न मात्र तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो असं तुम्हाला वाटतं, तर मग तुम्ही काय करा, पहिल्यांदा तिसरा प्रश्न सोडवा. काय फरक पडत नाही उत्तरपत्रिकेमध्ये. त्याचा काय परिणाम होईल तर परीक्षक जेव्हा तुमचा तिसरा का असेना पहिल्यांदा तुमचा प्रश्न उत्तरपत्रिका तपासायला लागेल आणि तिसरा प्रश्न इतका चांगला सोडवलेला जेव्हा त्याला लक्षात येईल, तेव्हा तुमचं फर्स्ट इम्प्रेशन इज बेस्ट इम्प्रेशन त्या उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून त्या परीक्षकावर होईल. आणि मग पुढे तपासत असताना कदाचित त्याच्या हातातनं थोडेफार सरळ हातानं 1-2 मार्क्स दीर्घोत्तरी प्रश्नांच्या मध्ये जास्त मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि म्हणून जो प्रश्न तुम्हाला चांगला जमतो त्या एकूण प्रश्नांच्या पैकी त्याला पहिल्यांदा प्रिफरन्स दिलात तर मला असं वाटतं ते आणखीन निश्चितपणे चांगलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. उत्तरपत्रिका मध्ये सोडवत असताना प्रश्नपत्रिके जेव्हा हातात येते तेव्हा पहिल्यांदा प्रश्न समजून घेतला पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं, विचारला एक गेलेला असतो प्रश्न आणि उत्तर दुसरंच विद्यार्थी लिहितात. कारण प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांनी मुद्दाम त्या धड्यावर वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अँगलनं प्रश्न विचारलेला असतो. तुमचा त्या अँगलनं त्याचा अभ्यास झालेला आहे की नाही हे त्याला पाहायचं असतं. आता मला काय म्हणायचंय की एखादा समजा ममता नावाची कहाणी आमच्या हिंदीमध्ये, ममता इस कहानी का कथानक बताइए या ममता इस कहानी का उद्देश बताइए. आता तुम्हाला जर उद्देश बताइए हे विचारला असेल तर तुम्ही कथानक लिहायचा नाहीये, आणि कथानक विचारला असेल तर त्याच्यामध्ये उद्देश लिहायचा नाहीये. जरी लिहिला तरी प्रत्येक वेळेला प्रश्नासारखं लिहायचं की ममता इस कहानी का कथानक बताइए. इसका उत्तर लिहिताना काय म्हणाल तुम्ही, ममता इस कहानी का कथानक इस प्रकार है. सबसे पहले हम ममता कहानी के लेखक या कहानीकार जयशंकर प्रसाद जी है उनका थोड़ा सा अल्पसा परिचय हम देखेंगे, आणि म्हणून मग 1-2 पॅरेग्राफ तुम्ही त्यांचा परिचय लिहा. उसके बाद ममता ये कहानी ऐसे ऐसे शुरू होती है. मग ते सगळी कथानक लिहिलं तरी चालतं. पण विचारलंय ममताचं कथानक आणि लिहिता आहात तुम्ही उद्देश, तर मला असं वाटतं की त्या परीक्षकाला असं वाटतं की यानं प्रश्न समजून घेतलेला नाहीये. म्हणून प्रश्न काय विचारलाय, त्यांना अपेक्षित काय उत्तर आहे, तर ते देखील समजून घेतलं तरच तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. तिथे देखील म्हणून प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर मी म्हटलं तुम्हाला 5-10 मिनिट थोडासा बारकाईनं विचार करा की याचं उत्तर काय अपेक्षित आहे त्यांना आणि आपण काय लिहिलं पाहिजे. आणि प्रश्नाचे मार्क्स किती आहेत त्यानुसार उत्तर लिहिलं पाहिजे. 5 मार्कासाठी जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल तर तुम्ही 1 ते 1.5 पेज लिहा, एखादं पेज लिहा. 20 मार्कासाठी प्रश्न विचारला असेल आणि लॉंग प्रश्न असेल तर तुम्ही थोडा विस्तार त्याच्यासाठी केला पाहिजे. नाहीतर 20 मार्कासाठी विचारलेला अर्धा पेज लिहिलात आणि 5 मार्कासाठी विचारलेला 3 पेज लिहिलात, तर मला असं वाटतं की हे देखील आपण टाळलं पाहिजे. मार्क्स आणि त्या प्रश्नाचं रूप या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहिल्या पाहिजे. टिपा द्यायचे जे प्रश्न असतात ते छोटे असतात, त्याची उत्तरे अपेक्षित छोटी असतात, तर तिथं ती छोटीच लिहिली पाहिजेत. या दृष्टिकोनातून देखील आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. हे देखील तंत्र अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला माझा जो अनुभव आहे तो सांगतोय, तो योग्यच आहे असं मी मानत नाही, परंतु आपल्याला जर प्रश्न विचारले असतील 5 समजा प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्याच्यातली समजा एक प्रश्न मी आता तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे पहिला प्रश्न विचारलाय फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे स्पष्ट करा, आणि दुसरा प्रश्न विचारलाय रशियन राज्यक्रांती बद्दलचा वृत्तांत लिहा. आता इथं वृत्तांत लिहा म्हटलंय, पुढे म्हटलं पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय ऑरच्या अगोदरच्या की फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे लिहा. तुम्ही जर पहिला प्रश्न सोडवला कारणाचं तर पहिलं कारण, दुसरं कारण, तिसरं कारण, चौथं कारण अशी 10 कारणं लिहिली, प्रत्येक कारणाला हेडिंग वेगळं जरा मोठ्या बोल्ड मध्ये लिहिलं तर ते सिस्टमॅटिक वाटतं तपासणाऱ्याला आणि त्याचे मार्क्स 1-2 जास्त मिळण्याची शक्यता असते. आणि दीर्घोत्तरी जेव्हा प्रश्न निबंध वजा लिहिता तेव्हा त्याचं फार इम्प्रेशन पडेलच असं नाहीये, कारण तितकं बारकाईनं सगळेच वाचतील असं नाही. म्हणून माझा असा वैयक्तिक अनुभव आहे की तुम्ही उत्तर लिहित असताना दीर्घोत्तरी प्रश्नापेक्षा जर तुम्हाला
असे प्रश्न, मुद्दे असणारी प्रश्न जर तुम्हाला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने सोडवता येत असतील तर तुम्ही मुद्द्यांच्या प्रश्नाला जास्त महत्व द्यावं उत्तर लिहिताना, असं मला या निमित्तानं माझा अनुभव आपल्याशी शेअर करायचा आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला मुलं काय करतात की प्रश्नपत्रिका हातात आली की बस लिहायला सुरुवात करतात आणि मग काय होतं की पहिला प्रश्न समजा लिहायला सुरुवात केली, अर्ध्यात आला की मग पुढचं सुचत नाही, मग म्हणतात अरे याच्यापेक्षा ऑर मधला पेपर प्रश्नाचं उत्तर मला चांगलं येत होतं, मग ते पहिला अर्धवट लिहून सोडून देतात, त्याच्यानंतर मग ऑर मधला लिहायला सुरुवात करतात. आता मला सांगा, एक तर वेळही गेला आणि बॅड इम्प्रेशन झालं ना, उत्तरपत्रिका तपासणार आले हे काय करतोय हा मुलगा, असं होण्याची शक्यता असते. म्हणून पहिल्यांदाच ठरवायचंय तुम्हाला की मला बेस्ट काय येतं याच्यातलं, त्याला मी प्रिफरन्स देईन आणि ते शेवटपर्यंत बेस्ट 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 दी बेस्टच करीत राहीन. हा विचार देखील अत्यंत महत्वाचा आहे. तुमचं इम्प्रेशन जर त्या उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून परीक्षकावरती पाडायचं असेल तर मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जे मुद्देसूद असतात त्यांचे जे काही मुद्दे आहेत ते जरा ठळक अक्षरामध्ये अंडरलाईन करून, तर वेगळी कधी कधी शाई वापरायला दिली जात नाही. आमच्या काळामध्ये आम्ही लाल शाई वापरायचं मुद्दे लिहिण्यासाठी आणि नंतर मग निळी शाई वापरायची उत्तर लिहिण्यासाठी. आता ते काही बंधन असतील तर सूचनेप्रमाणे ते करू नका, परंतु जे काही तुम्ही लिहिणार आहे ते ठळक तरी लिहायला, अंडरलाईन करायला मला असं वाटतं की काही बंधन असण्याचं कारण नाहीये. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेणं महत्वाचे आहे. आणि आणखीन एक सूचना मला आपल्याला सांगायची आहे. मला आतापर्यंतचा जो आलेला अनुभव आहे, उत्तरपत्रिकेवर बरीच मुलं आपली स्वतःची ओळख शाळेबद्दल सांगतात आणि त्याचा फार बॅड इफेक्ट होतो. म्हणून उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठल्या शाळेचे महाविद्यालयाचे आहेत याचा कुठेही उल्लेख होणार नाही याची काळजी बऱ्याच वेळेस पत्रलेखनामध्ये वगैरे आपण असतं SL मध्ये आम्हाला हिंदीमध्ये वगैरे की पत्रलेखन लिखी असं असतं, तर त्यावेळेला खाली लिहितात आपलं नाव लिहितात, त्या कॉलेजचं नाव लिहितात. कदाचित उत्तरपत्रिका तपासणाऱ्याचं आणि त्या महाविद्यालयाबद्दलचं त्याचं मत जर कलुषित असेल किंवा कधी कधी उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांच्या डोक्यामध्ये एखादा जात धर्मपंथ बसलेला असेल आणि तुमचं नाव त्याला वाचल्यानंतर खटकलं तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपला परिचय होणार नाही याची दक्षता आपण उत्तरपत्रिकेमध्ये घेतली पाहिजे. बरेच वेळेस असंही होतं की मुलं नको तो मजकूर उत्तरपत्रिकेमध्ये लिहितात. परवाच उत्तरपत्रिकेमध्ये मुलांनी लिहिलं होतं की मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही एकही अक्षर उत्तर लिहिणार नाही आणि उत्तरपत्रिका सोडून दिलेली होती. मला माहिती आहे की आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर तरंग पाटील वगैरे सगळे काम करताहेत. सगळ्यांच्याच भावना आहेत की आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे, मग त्या ओबीसीतून मिळावं की कसं मिळावं हा सरकारचा आणि तो विषय काही तर मला घ्यायचा नाहीये. मला इथं हे सांगायचंय तुम्हाला की आता तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये आरक्षण मिळालं नाही म्हणून मी उत्तरपत्रिकाच लिहिणार नाही असं हे करणं म्हणजे योग्य आहे का याचा विचार आपण केला पाहिजे. त्याचा बॅड तुमच्याच एक वर्ष एक पेपर तुमचा निघून जाणार आहे ना. त्याच्यामुळं कधी कधी सर तुम्ही मला पास केला तर तुमच्या मुलामुळांचं चांगलं होईल असं नको त्या गोष्टी उत्तरपत्रिकेमध्ये मुलं लिहितात, तर ते लिहिणं आपण टाळलं पाहिजे असंही मला या निमित्तानं सांगायचं आहे. उत्तराव्यतिरिक्त अन्य कुठलाही मजकूर तिथे येणार नाही याची काळजी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. मला असं वाटतं की आपल्याला जे काही समजा 5 प्रश्न कंपल्सरी सोडवायला सांगितलेले आहेत, 20-20 मार्काचे आहेत, तर 5ला 5 प्रश्न आपल्याला सुटलेच पाहिजेत. एखादा प्रश्न जर आपल्याला कमी प्रमाणामध्ये त्याचं उत्तर येत असेल तर चालेल, परंतु ती लिहा. सगळ्या प्रश्नांना टच करणं महत्वाचं आहे. एखादाही प्रश्न सोडायचा नाही. 5 पैकी 5ला 5 लिहायचे आहेत. एक प्रश्न खूप मी आता सांगितल्याप्रमाणे 1.5 तास लिहायचा आणि दुसऱ्याला 1-2 प्रश्नांना टचच करायचं नाही असं करू नका. सगळे प्रश्न जेवढे विचारले गेलेले आहेत या गुणांच्यासाठी अपेक्षित आहेत, जे की ऑर मध्ये नाही आहेत, असे सगळे प्रश्न तुम्ही सोडवायला सुरुवात केली पाहिजे, नव्हे ते सोडवले पाहिजेत. आणि प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही बीट असतात ऑर मधले वगैरे बीट, तर मला असं वाटतं की ब क ड असे बीट असतात ना, ते बीट देखील जर आपण क्रमानुसारच लिहिले, प्रश्न दुसरा बीट क्रमांक आहे की नाही, ब क असं लिहिलात तर उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला सोयीचं होतं. पण बऱ्याच वेळेस काय करतात मुलं, प्रश्न क्रमांक 2 बीट ए एका पेजवर, बीट क कुठल्या तरी पेजवर, पुन्हा एखादं ब कुठल्या तरी पेजवर. यामुळं काय होतं की तुमचं बॅड इम्प्रेशन होतं आणि परीक्षक देखील हे सगळे बीट एकत्र करत असताना कंटाळून जातो आणि त्याचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा रागाचा बनू शकतो, कारण तो देखील माणूस आहे. आणि म्हणून हे असं काही होणार नाही. पद्धतशीर आपल्याला बीट कसे सोडवता येतील त्या प्रश्नातले, ठीक आहे ना, त्या बीटांच्या पैकी तुम्हाला जे चांगलं जमतं ते त्याला वर घ्या, त्याचा क्रम कोणताही असू द्या, पण त्याच प्रश्नातले बीट जर घेता आले तर
घेतला तर त्याचा एक पॉझिटिव्ह संदेश परीक्षकाकडे जाऊ शकतो. ही गोष्ट आपण महत्वाची आहे, लक्षात घ्या. परीक्षेमध्ये भावनेला महत्व नाहीये, वास्तवाला महत्व आहे. बऱ्याच वेळेस आम्ही असं पाहतो, एखादी सुंदर मुलगी आपल्या बाजूला आलेली आहे, तिला भाळायचं आणि मग आपल्याकडे असलेलं सगळं काही तिला सांगत राहायचं. तिला पुरवण्यामध्ये कॉपी चालत असेल तर, कॉपी नसली तरी आपल्याला जे काही मुद्दे येतात ते मग तिला सांगण्यामध्येच वेळ घालायचा आणि मग आपण मागे पडतो आणि ती पुढे जाते. मुलीच्या बाबतीमध्ये जर मुलाच्या बाबतीत मुलगी तसं करत असेल तर असं करू नका. भावनेला स्थान देऊ नका, कारण तिथं तुमचं वैयक्तिक करिअर घडवणारी ही परीक्षा आहे आणि त्यामुळं भावनेच्या आहारी न जाता वास्तवाचं भान ठेवून तुम्ही परीक्षा दिली पाहिजे. मला असं वाटतं की एखादा प्रसंग असाही घडलेला असतो. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना आई वारलेली असतील, परीक्षा द्यावी लागते, वडील वारलेले असतात, काहीतरी घटना दुर्दैवी घडलेली असते, घरात काहीतरी भांडणं झालेली असतात. या सगळ्या गोष्टी त्या काळापर्यंत त्या विसरून जा आणि वास्तवाला थोडंसं लक्ष द्या. आणि असं जर केलं तर मला असं वाटतं की त्याचा विपरीत परिणाम तुमचे उत्तर सोडवण्यावरती होणार नाहीये. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. पेपर सगळा सोडवून झाल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिट पुन्हा एकदा त्या पेपराचं अवलोकन करा की आपण सही केलेली आहे का, पर्यवेक्षकाची सही झालेली आहे का, आपण बरोबर नंबर टाकलेला आहे का, आपण जे प्रश्न लिहिलेले आहेत त्या प्रश्नांचे क्रमांक बरोबर दिलेले आहेत का. बऱ्याच वेळेस पोरांचे प्रश्नांचे क्रमांक चुकलेले असतात, उत्तर वेगळ्याच प्रश्नाचं असतं, वर क्रमांक वेगळाच टाकलेला असतो. त्यामुळे देखील त्याचं बॅड इम्प्रेशन होतं. ते होणार नाही याची काळजी या 10 मिनिटं देखील शेवटचे फार महत्वाचे असतात, कारण याच्यामधून देखील बरंचसं काही राहिलेल्या गोष्ट तुम्ही व्यवस्थित करू शकता. मला असं वाटतं की हे देखील 10 मिनिट, 5 ते 10 मिनिट तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. पेपर संपला की त्या पेपरचा त्या दिवसापूर्वीचा विचार सोडून द्यायचा. पेपर संपला, घंटी संपली की त्या पेपर बद्दलचा विचार सोडून द्यायचा आणि वर्गाच्या बाहेर पडलं की तिथून पुढे आपल्या डोक्यामध्ये पुढच्या पेपर बद्दलचा विचार, सकारात्मक विचार करायला लागायचा. नाहीतर ह्याच्यात असं गेलं, हा पेपर फारच आवड गेला, आता माझं कसं होईल, माझं कसं होईल म्हणून जर मागच्या पेपर बद्दलची चिंता किंवा मागच्या पेपर बद्दल फारच उत्सुकता, खूपच चांगलं गेलं म्हणून आता पुढचा कसा जातो की म्हणून नकारात्मक विचार न करता जे झालं, अब क्या पछताकर जब चिडिया चुग गई खेत असं म्हटलं गेलेलं आहे. जे झालं ना, चांगलं असो वाईट असो, तिथं सोडून द्या आणि पुढच्या पेपरच्या दृष्टीनं तुम्ही तयारीला लागा सकारात्मक. हे देखील मला या ठिकाणी सांगायचं आहे. पेपर एखादा कठीण गेला असेल तर त्याचा ताण घेऊ नका, त्याला तिथं सोडून द्या, काही हरकत नाहीये. आपलं म्हणतात ना, सिर पगडी 50 म्हणतात ना, सिर सलामत तो पगडी 50. एखादा पेपर राहिला तर काय फरक पडतो, पुन्हा तुम्ही तो पेपर द्याल. पण त्या पेपर जाण्यामुळे जर टेन्शन घेतलं तर पुढचे पेपर देखील तुमच्या टेन्शनमध्ये तसेच जाण्याची शक्यता असते. म्हणून हे देखील आपण विचार करायचा आहे. कुणावरच अवलंबून राहायचं नाहीये परीक्षेमध्ये. माझे वडील येऊन मला काही मदत करतील का, माझे गुरुजी मला मदत करतील का, माझा मित्र मला मदत करेल का, ज्या देवाला मी दर्शन घेऊन आलो तो देव मला काही मदत करेल का, कोणी मदत करत नाहीये. मदत स्वतःचीच करायची आहे. ओळख पटली ज्यास स्वतःची देवतयास मिळो न मिळो रे असं म्हटलं गेलेलं आहे. आपणच आपल्याला मीच मला मदत करणार आहे असं आपणच आपल्याला मदत करून ही परीक्षा सोडवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं हे वय असं आहे, ही युवा अवस्था. युवा याचा उलटा अर्थ होतो वायू. वारं जसं सर्वत्र संचारतं आणि त्यानं मनात जर आणलं तर वडे झाडवून मळून टाकतं, तसं तुम्ही ही लात मारीन तिथं पाणी काढीन ही धमक असणारे हे वय आहे. आणि अशा वयातल्या मुलांनी जर कुठं परीक्षेला भिवून आत्महत्या करण्याचा, पेपर कठीण गेला म्हणून आत्महत्या करण्याचा विचार करणं, कुठंतरी परीक्षाच द्यायची नाही, परीक्षेमध्ये जाऊन चक्कर येऊनच पडणं, असे काहीही विचार तुम्ही करू नका. मी ही परीक्षा तर सहज 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 उत्तीर्ण होणार आहे असा विचार, सकारात्मक विचार ठेवा. मी नेहमी म्हणतो, जब तक है युवक जिंदा परीक्षा तो पास कर देंगे, जब तक है हम जिंदा परीक्षा तो पास कर देंगे. अब देखना है हमें क्या क्या करती है परीक्षा हमारी, अब देखना है हमें कि क्या करती है परीक्षा हमारी. हम तो परीक्षा में मेरिट में आते रहेंगे, हम तो परीक्षा में मेरिट में आते रहेंगे. अशी भावना मनात ठेवून जर तुम्ही परीक्षाकडे पाहत गेलात आणि परीक्षेच्या दालनात जाऊन त्या पद्धतीचं काम करत गेलात तर तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो की तुम्ही जी परीक्षा देत आहात त्या परीक्षेमध्ये उत्तम पद्धतीनं, मी तर असं म्हणेन की मेरिटमध्येच याल. अलीकडे मेरिटची संकल्पना आता रद्दबातल झालेली आहे आणि मेरिटमध्ये आलंच पाहिजे असं काही नाहीये, परंतु चांगली गोष्ट आहे ना तुम्ही गुणवत्तामध्ये आलात तर. आणि मी जे सांगितलेले हे परीक्षेचे तंत्र आहेत, सर्व विद्यार्थ्यांनी जर त्या तंत्राचा अवलंब केला, त्यांच्या गुरुजींनी देखील हा व्हिडिओ त्यांच्या मुलांकडे, त्यांच्या विद्यार्थ्यांकडे पाठवून हे तंत्र जर मुलांच्या ध्यानामध्ये आणून दिले तर मला खात्री आहे की निश्चितपणे येणाऱ्या परीक्षेमध्ये
हे सगळे विद्यार्थी जे जे या व्हिडिओला श्रवण करतील आणि तशा पद्धतीचं वागतील, तशा पद्धतीची क्रिया करतील, ते निश्चितपणे चांगल्या अंकाने पास होतील. आणि समजा याच्यातूनही जर आपण नापास झालात तरीही काही फार मोठी गोष्ट नाहीये. असं म्हणतात की असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. मला खात्री आहे की तुम्हाला असफलता तर येणारच नाहीये. तो विचारच तुमच्याही डोक्यात आणि माझ्याही डोक्यात मी घेत नाहीये. तुम्ही सफल व्हाल निश्चितपणे. चांगल्या गुणांनी दी बेस्ट या पद्धतीनं पास व्हाल. तशी तुम्ही पास व्हावेत अशा प्रकारची या व्हिडिओच्या निमित्तानं आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना सदिच्छा देतो आणि या ठिकाणी परीक्षेला सामोरे जाताना हा व्हिडिओ समाप्त करतो. यानंतर पुढे आपण स्मरणशक्ती कशी वाढवावी, नंतर अभ्यास कसा करावा या संबंधाने देखील काही व्हिडिओ बनवणार आहोत. आजच्या पुरतं आपण इथंच थांबूया. पुनश्च एकदा आपल्याला परीक्षेसाठी माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार.